प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर तरुणांचे, दलितांचे प्रेरणास्थान आणि इथल्या शोषित आणि पीडित वर्गाला मदत करण्यासाठी ज्यांचे हात नेहमीच पुढे सरसावत असतात, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. वंचित बहुजन आघाडीची स्थापना किंवा बहुजन आघाडी निर्माण झाल्यापासून बाळासाहेब आंबेडकर यांचा दरारा म्हणता येईल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देवाणघेवाण समाजाला किंवा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळात आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर या जगाला सांगण्यासाठी खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी या पक्षातून जो माणूस उभा आहे त्यांचं नाव बाळासाहेब आंबेडकर. परंतु हेच बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांना सत्ताधारी घाबरतात का? नक्की हेच या व्हिडिओमधून बघू. नमस्कार, मी समीर खंडागळे. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भारतीय संविधानाचा पूर्णपणे अभ्यास आणि या अभ्यासानुसार भारतीय संविधानानुसार निर्माण झालेला इथला कायदा आणि स्वतः ऍडव्होकेट किंवा वकील असून या इथल्या दिनदुबळ्या जनतेला मदत करण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असतात. प्रकाश आंबेडकर म्हणजे कुणाचा एकही उसना शब्द अंगावरती न ठेवणे. जो कोणी बाळासाहेब आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकरांना एखाद्या व्हिडिओच्या मार्फत किंवा मीडियामधून जर का टोमणा जर का दिलास तर प्रकाश आंबेडकर त्यांना सोडत नाहीत. याची कितीतरी उदाहरणे आपल्याला माहिती सुद्धा आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा प्रकाश आंबेडकर हे खुले आव्हान सुद्धा देतात. 2024च्या अगोदर किंवा 2024ला नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत याची शाश्वती सुद्धा ही प्रकाश आंबेडकरांनी मीडिया समोर दिली सुद्धा. भारतामध्ये विषय कोणताही घडो किंवा तो विषय हिंदूंचा असो, मुसलमानांचा असो, बौद्धांचा असो किंवा ओबीसींचा असो, कोणत्याही समाजाचा विषय आणि पत्रकारांनी जर का याच्यावरती बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न जर का विचारलाच तर याच्यावरची खरी परिस्थिती किंवा नक्की हे प्रकरण कशामुळे झालंय हे बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर मीडिया समोर रोखठोकपणे सांगतात. कोणत्याच नेत्याला किंवा कोणत्याच कार्यकर्त्याला किंवा इथल्या प्रत्येक कोणत्याही पत्रकाराला आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला सगळ्यांनाच प्रकाश आंबेडकरांची ताकद ही नक्कीच माहिती आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे विचारांची खाण, प्रकाश आंबेडकर म्हणजे विचारांची देवाणघेवाण, प्रकाश आंबेडकर म्हणजे विचारांमधून विचारांसाठी विचारांचा लढा निर्माण होणारी ऊर्जा म्हणजेच प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर ज्या नेत्याच्या किंवा ज्या कार्यकर्त्याविषयी बोलतात त्या कार्यकर्त्याविषयी किंवा नेत्याविषयी प्रकाश आंबेडकरांनी काढलेले उद्गार हे खरेच असतात हे कितींदा आपल्याला मीडियावरून समजले सुद्धा. भीमा कोरेगावची होणारी दंगल आणि त्याच्यानंतर बौद्ध समाजाला बाळासाहेब आंबेडकरांनी चांगलाच आधार दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर बौद्ध समाजाला किंवा या दलित समाजाला, वंचित समाजाला चांगला नेता किंवा चांगला सल्लागार मिळाला असे सगळेच बौद्ध तरुण आणि बौद्ध तरुणांशिवाय इथला प्रत्येक नागरिक असा म्हणत सुद्धा होता. बौद्ध समाजामध्ये कितीतरी नेते, कितीतरी कार्यकर्ते, कितीतरी संघटना आणि कितीतरी पक्ष असतील, परंतु बाळासाहेब आंबेडकरांसारखा नेता या भारताला, या बौद्ध समाजाला असा विचारी माणूस भेटणं हे सुद्धा या बौद्ध समाजाचं आणि या भारताचं एक नशीब सुद्धा म्हणावं लागेल. प्रकाश आंबेडकर म्हणजे प्रकाश झोतामधली किंवा एक कडकडती हलगी किंवा एक प्रकाश झोतामधली नवीन ऊर्जा. हा माणूस कधी थकत नाही किंवा या माणसासमोर कोणी जरी बसला तरी हा माणूस कुणाला बोलण्यासाठी किंवा त्या माणसाच्या प्रश्नांची उत्तर द्यायला घाबरत सुद्धा नाही.
प्रश्न कोणताही असू दे, परंतु बौद्ध समाजाकडे आत्ता सध्या हा एक पर्याय सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या मोठमोठ्या सभा होतात. मोठमोठी गर्दी यांच्या सभेला असते सुद्धा. मग तो धम्म मेळावा असू दे किंवा वंचित बहुजन आघाडीची सभा असू दे किंवा एखाद्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर तिथे येणार म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची एंट्री, बाळासाहेब आंबेडकरांना बघण्यासाठी जमलेला समाज हा संविधान ज्यांनी तयार केलं त्यांचे हे नातू आहेत. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एखाद्या सभेसाठी बघायला गर्दी व्हायची, तशीच सभा आता प्रकाश आंबेडकरांच्या होतात आणि बौद्ध समाज त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचं मंत्रमुग्ध होऊन भाषण सुद्धा ऐकण्यासाठी आलेला असतो. बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आणि या विचारावरती चालणारा हा समाज आता नक्की झुकणार नाही, हे तेवढं मात्र नक्की. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला एखादा सल्ला किंवा प्रकाश आंबेडकरांनी जर का समाजाला आव्हान जर का केलं, तर ते आव्हान कोणत्याही प्रकारचं असू दे, पण बौद्ध समाज हा पेलण्यासाठी इथे तयार सुद्धा असतो. बाळासाहेब जर का म्हणाले की या गद्दाराला ठोकून काढा, तर त्याला कार्यकर्ते ठोकतात पण. बाळासाहेब जर का म्हणाले की या समाजाच्या पाठीशी तुम्ही जा, तर बौद्ध समाज जातो पण. बाळासाहेब जर का म्हणाले या समाजाच्या पाठीशी जाऊ नका, तर हा समाज जात सुद्धा नाही. 2019च्या लोकसभेनंतर किंवा लोकसभेला खासदारकीचा उमेदवार किंवा खासदारकी अकोला आणि सोलापूर मधून बाळासाहेब आंबेडकरांनी लढवली सुद्धा होती. 2 नंबरला असणारे प्रकाश आंबेडकर नंतर 3 नंबरला गेले. त्याच्या अगोदर त्यांनी 40 लाख मतदान सुद्धा या महाराष्ट्रामधलं वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत बौद्ध समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं घेतलं सुद्धा होतं. याच मतांवरती लोकसभा लढवली आणि लोकसभेमध्ये पराभूत किंवा खासदार प्रकाश आंबेडकरांना होता आलं नाही, परंतु खासदारापेक्षा किंवा संसदेमध्ये बसणाऱ्या खासदारापेक्षा जास्त वट किंवा एखाद्या नेत्याला जेवढी इज्जत नसेल तेवढी इज्जत आता प्रकाश आंबेडकरांनी कमावून सुद्धा ठेवले. भाजप हा भारतामधला सत्ताधारी पक्ष आहे. या सत्ताधारी पक्षांमधले किंवा इथले भाजपाचे नेते सुद्धा प्रकाश आंबेडकरांना चांगलेच टरकतात. सत्ताधारी पक्षामधले किंवा भाजपामधले कितीतरी मोठे नेते प्रकाश आंबेडकरांना किंवा प्रकाश आंबेडकरांचा स्टेटस हे खाली जाऊ देऊ पाहतात सुद्धा, परंतु प्रकाश आंबेडकर सहजासहजी येथून हटणार सुद्धा नाहीत. प्रकाश आंबेडकरांना किंवा प्रकाश आंबेडकरांच्या क्रॉस किंवा जर एखादा नेता प्रकाश आंबेडकरांना एखाद्या विषयावरती जर का डिवचून जर का बोलला, तर प्रकाश आंबेडकर तिथूनच त्याचा समाचार सुद्धा घेतात. प्रकाश आंबेडकर कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, ते स्वतः सुद्धा सांगतात. जर का एखाद्या समाजाला जर का त्याची किंवा समाजाची जर का आर्थिक गरज पूर्ण होत जर का नसेल, तर अशा बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्याने या समाजाच्या पाठीशी उभं राहून त्यांचं किंवा त्यांना मदत करणं हे योग्यच आहे. कारण वंचित शोषित घटकाला किंवा बौद्ध समाजाबरोबरच ओबीसी असू दे, मराठा समाज असू दे किंवा मुस्लिम समाज असू दे किंवा इथला साडीमाळी तेली, परंतु बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक समाजासाठी धावून सुद्धा जातात. प्रकाश आंबेडकर मोठमोठ्या सभेमध्ये बोलतात सुद्धा, माझ्यावरती ईडी लावा नाहीतर माझ्यावरती काय लावा, मला काही फरक पडत नाही. कारण मी बाकीच्या भाजपामधल्या नेत्यांसारखे लोकांचे किंवा इथल्या सरकारचे पैसे खाल्लेले नाहीत. त्याच्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही, असा पत्रकारांशी प्रकाश आंबेडकर हे बोलताना कितीतरी वेळा त्यांच्या तोंडातून असे उद्गार निघतात सुद्धा. प्रकाश आंबेडकरांनी काढलेले उद्गार आणि एखाद्या नेत्याला संपवण्याचं जर का त्यांनी धाडस जर का हाती घेतलं, तर ते पूर्ण धाडसाने ती तयारी सुद्धा सुरू करतात. प्रकाश आंबेडकर बौद्ध समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे समाज गुण्या गोविंदाने या बौद्ध समाजाबरोबर नांदतात सुद्धा, या समाजाच्या बरोबर राहतात सुद्धा. आत्ताच मागे औरंगजेबाच्या कबरीवरती बाळासाहेब आंबेडकर जाऊन आले. मोठा महाराष्ट्र आणि भारतामध्ये ताणतणाव सुद्धा सुरू असताना
बाळासाहेब आंबेडकरांनी मीडियाला किंवा अनेक पत्रकारांना दिलेली मुलाखत आणि त्याच्यामधून त्यांची विचारसरणी ही सुद्धा पुढे येते. अंगठे बहादूर या देशाचं किंवा या भारताचं भवितव्य काय असू शकतात हे सुद्धा प्रकाश आंबेडकरांकडून शिकावं, कारण प्रकाश आंबेडकर हे उच्च शिक्षित एक ऍडव्होकेट सुद्धा आहेत. समाजावरती होणारा अन्याय हे नेहमीच झेलण्यासाठी किंवा स्वतःवरती घेण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. प्रकाश आंबेडकरांची कोणती सभा असू दे, तिथे मोहन भागवत आणि अमित शहाचं नाव नसतं अशी कोणतीही सभा होत नाही. प्रकाश आंबेडकर हे मोहन भागवत आणि अमित शहाना सरळ सरळ टार्गेट सुद्धा करतात. आताच मागे एका सभेमध्ये चांगलीच घोषणा सुद्धा केली किंवा त्या सभेमध्ये डिरेक्टली मोहन भागवत आणि अमित शहा यांना टार्गेट करत, तुमच्या दम जर का असेल तर माझ्या समोर येऊन चर्चा करा, असं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. नेता इथल्या भारतामधला सत्ताधारी किती मोठा असू दे, परंतु तो प्रकाश आंबेडकरांच्या समोर बोलायला टरकतोच. कारण याचं एक महत्वाचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर हे सत्यवादी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती, कायद्यावरती फक्त चालत असतात. कायद्याचा असणारा अभ्यास, संविधानाचा असणारा अभ्यास आणि हा भारत देश संविधानावरती जर का चालत जर का असेल, तर संविधानाने प्रत्येक इथल्या नेत्याने या संविधानाचं आणि इथल्या कायद्याचं पालन केलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांना सुद्धा वाटतं. प्रकाश आंबेडकरांची ताकद आता भारतालाच नव्हे अख्ख्या जगाला समजली आहे. प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांना एका पक्षाने उपराष्ट्रपती पदाची ऑफर सुद्धा टाकली होती. परंतु मी सत्तेचा लालची नाही किंवा मला सत्ता नकोय, त्याच्यापेक्षा बदल हवाय, याच्यासाठी ते नेहमीच झटत असतात. त्याच्यामुळे त्यांनी उपराष्ट्रपती पदाची ऑफर सुद्धा नाकारली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि एवढूसा आमदार, खासदार आणि सरपंच पदासाठी जर का इथे कितीतरी गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात भांडणं होतात, परंतु प्रकाश आंबेडकरांना हे पद, उपराष्ट्रपती पद हे हातात चालून सुद्धा आलं होतं. परंतु प्रकाश आंबेडकरांनी हे पद स्वीकारलं सुद्धा नाही. असा नेता किंवा बौद्ध समाजाला हा नेता मिळाला आहे, हे बौद्ध समाजाचं भाग्य सुद्धा समजावं लागेल. असा नेता बौद्ध समाजाच्या बरोबर असणं किंवा बौद्ध समाजाच्या पाठीशी असणं, हे बौद्ध समाजाच्या किंवा इतर समाज जो बाळासाहेब आंबेडकरांना मानतो, या समाजाच्या उद्दिष्टांनुसार किंवा समाजाच्या विकासासाठी बाळासाहेब आंबेडकरांचा हातभार नक्कीच मोलाचा आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.